हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती, जर झाडांना नष्ट करत असाल तर तुम्ही तुमचा राग थांबवा। ततोग्नि मारुतय राजन भस्मसात क्रियमाणानां तांदुळान वीक्ष पितामहा। सगळे झाड नष्ट होत चाललेले, सगळे झाड जळत असलेले ब्रह्मदेवानी पाहिले आणि ब्रह्मदेवानी या प्रचेतसांना सांगितलं झाड नष्ट करू नका। हा पर्यावरणाचा संदेश आहे। आज देखील आपण काय म्हणतो, झाडं लावा झाडं जगवा। त्यावेळेला सुद्धा ब्रह्मदेवानी हेच सांगितलंय, झाडांना त्रास देऊ नका, झाडांना नष्ट करू नका। उलट या झाडांच्या पाशी जी मुलगी ठेवलेली आहे त्या मुलीपासून तुम्ही संतती उत्पन्न करा आणि पुढे त्या मुलीपासून जो दक्ष जन्माला येईल, पुढे जे मन्वंतर येणार आहे ते चाक्षुष मन्वंतर आहे। त्या चाक्षुष मन्वंतरामध्ये जो दक्ष, जो पूर्वी आपण बघितलं मागच्या कथेमध्ये की भगवान महादेवाची निंदा केल्यामुळे या दक्षाचं मस्तक या वीरभद्राने तोडलं, त्यातून तो दक्ष नष्ट झाला। पण महादेवाने पुन्हा त्याला जिवंत केलं आणि त्याला एका बोकडाचं मस्तक बसवलं। तो दक्ष पुन्हा पक्षी बरोबर विवाह करा। अर्थात काय सांगितलंय,
वृक्षाबरोबर आपण नातेसंबंध निर्माण केला पाहिजे. कारण वृक्षाने त्या मुलीचं रक्षण केलं म्हणजे वृक्ष तिचे आईबापच झाले. वृक्ष आईबाप झाले म्हणजे तुमचे ते सासरे झाले, तुम्ही त्यांचे जावई आहेत. तेव्हा जावई आणि सासरे असं नातं या वृक्षाशी यांनी निर्माण केलं. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष हे सोयरेत आमचे. याप्रमाणे तम प्रजापासून मुलं उत्पन्न झाली. आता हा जो चाक्षुष मन्वंतर आहे म्हणजे पहिला स्वयंभुव मन्वंतर, दुसरा स्वारोचिष मन्वंतर, तिसरा उत्तम मन्वंतर, चौथा तामस मन्वंतर, पाचवा रैवत मन्वंतर, सहावा चाक्षुष मन्वंतर आणि आता चालू आहे तो वैवस्वत मन्वंतर. म्हणजे याच्या आधीच्या मन्वंतरामधली घटना या ठिकाणी त्यांनी सांगितली. याप्रमाणे प्रचेतसांनी पुढे त्यांना प्रचेतसा हो माणसाला 3 जन्म असतात. माणसाला 3 जन्म असतात. एक जन्म जो आईच्या पोटातून होतो तो त्याचा प्राकृतिक जन्म, शरीराचा जन्म झाला. दुसरा जन्म जेव्हा त्याला विद्या प्राप्त होते, गुरु हे त्याच्या आईबाप आहेत, हा दुसरा जन्म. आणि तिसरा जन्म तो याज्ञिक झाल्यानंतर त्याचा तिसरा जन्म होतो, मंत्रविद झाल्यानंतर तिसरा जन्म होतो. त्याप्रमाणे माणसाचे 3 जन्म आहेत की किम जन्मभिस्त्रिभिर्वेहम शौक्ल सावित्र याज्ञकैहि, असे 3 जन्म नारदाने सांगितले. आणि या 3ही जन्मामध्ये माणसाने कर्म केलं पाहिजे. आणि यासाठी योग सांख्य या गोष्टीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाला पाणी घातलं म्हणजे झाड अगदी परिपूर्ण तृप्यंती तस्कंद भुजोपशाखा, त्याच्या शाखांना, त्यांच्या पानांना, त्यांच्या फळाला आपोआपच पाणी मिळतं. मूळ महत्वाचं आहे. तसं विष्णू हे मूळ आहे, त्याची भक्ती ही मूळ आहे. त्या मुळाला तुम्ही भजा, भक्ती करा, सगळं तुम्हाला प्राप्त होईल. आणि या ठिकाणी त्यांनी एक रसशास्त्र सांगितलंय. असं म्हणतात की ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही ओव्या होत्या की ज्यामधून सोनं कसं तयार करावं याचा उल्लेख होतो. आणि त्यामुळं लोक फक्त सोनं तयार करण्याच्या ज्या ओव्या लोकांनी घुसडविलेल्या होत्या त्या काढून टाकतात असं म्हणतात. तेव्हा तसं रसशास्त्र या ठिकाणी सांगितलंय. काय सोनं कसं तयार करावं. भागवतकारांनी भागवतामध्ये सुद्धा सांगितलंय सोनं कसं तयार करावं. कसं करावं म्हणे, काही नाही म्हणले, काशाचं पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये पारा टाकायचा, त्याच्यातून सोनं निर्माण होतं असं भागवतकार म्हणतात. मी म्हणत नाही, मला येत नाही. रसशास्त्र हे सांगतं. ते म्हणतात अशा पद्धतीने काशाच्या पात्रामध्ये जर आपण पारा टाकला आणि तो पारा घोटला तर त्यातून सोनं तयार होतं. याप्रमाणे ते म्हणतात आपल्याला कर्तव्य किंवा कर्म केल्यानंतर फल प्राप्त होतं. अशा प्रकारचा उपदेश न भजंती कुमनीषणांचे इजाम हरिमेधसात मनोप्रिया रसज्ञा. नारद म्हणतात हे प्रचेतस हो, जो माणूस भगवंताला त्याची भक्ती करत नाही, अहेतुकी भक्ती करत नाही, तो निरर्थक आहे. याप्रमाणे न भजती निज भृत्य वर्ग तंत्र. याप्रमाणे भक्तीचं महात्म्य या ठिकाणी सांगितलं. यानंतर 4था स्कंद या ठिकाणी समाप्त झाला. आता 5व्या स्कंदाला प्रारंभ करतात. यामध्ये पहिल्यांदा प्रियव्रताचं चरित्र सांगितलेलं आहे. आता आपण बघितलं की ज्या वेळेला पहिल्यांदा स्वयंभुव म्हणून यांच्या 3 मुलींचं आख्यान सांगितलं. त्यांची आकुती, देवहूती आणि प्रसूती. तर देवहूतीचं आधी सांगितलं, मग आकुतीचं आणि मग प्रसूतीचं. या 3 आख्यान झाल्यानंतर मग मुलांच्या आख्यानाकडे वळले आणि उत्तानपाद या राजाचं आख्यान ध्रुवाच्या निमित्ताने सांगितलं. आता प्रियव्रताचं आख्यान सांगतात. प्रियव्रत हा त्यांचा दुसरा मुलगा. त्याचं आख्यान सांगताना ते म्हणतात की हा प्रियव्रत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा राजा होता. आणि त्या प्रियव्रताचं वैशिष्ट्य असं की हिरण्यगर्भ मुपलब्धमानः, तो त्या प्रियव्रतानी जे रथ चालवलं
त्या रथाच्या मध्ये ज्या चकाऱ्या पडल्या त्यातून समुद्र निर्माण झाले. आणि असं म्हणतात की त्या प्रियव्रत राजाचा प्रभाव एवढा होता की सूर्य समजा या भागामध्ये पृथ्वीच्या एका भागात सूर्य आहे. आता समजा आपल्या भारतामध्ये सूर्याचा प्रकाश आहे, पूर्वेकडल्या जपान भारत वगैरे या भागात सूर्य आहे. पश्चिमेकडे म्हणजे अमेरिकेकडे इंग्लंडकडे नाहीये, तिथे तो जात असे. त्या ठिकाणी तो सूर्या एवढा प्रकाश पाडत असे. म्हणजे पृथ्वीच्या एका भागात जर सूर्य असेल तर पृथ्वीच्या दुसऱ्या भागामध्ये तो जात असे आणि तिथं प्रकाश पाडत असे. इतका सूर्यासारखा तेजस्वी तो होता. असं वर्णन त्यांचं केलेलं आहे. आणि त्याचा मुलगा तो होता अग्निध्र नावाचा, मध्येच राहत होता. आणि विश्वकर्माची जी मुलगी बर्हिष्मिती याच्याबरोबर त्यांनी विवाह केला. कन्याचम यवीयासम ऊर्जस्वती नाम, ऊर्जस्वती असं तिचं नाव होतं. समान शीलाची होती, गुणाची होती. आणि त्यांच्यापासून त्यांना 10 मुलं उत्पन्न झाले. छोटी ऊर्जस्वती नावाची कन्या देखील झाली. आणि हा जो ज्याचं वर्णन आपण इद्म जिव्ह यज्ञबाहू महावीर हिरण्यरेता घृतपृष्ठ सवन मेधातिथी वितिहोत्र आणि कवी आणि अग्नी हे सगळे अग्नीचे नाव आहेत. याप्रमाणे हे एवढे नावं त्याला झाले, एवढे पुत्र त्याला झाले. त्याची दुसरी जी पत्नी होती तिच्यापासून उत्तम तामस आणि रैवत असे 3 मुलं झाले. यानंतर पुढे त्यांनी वर्णन केले की या पृथ्वीवर सप्तद्वीप त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. आता अग्निध्राचं चरित्र सांगतात. हा अग्निध्र जो होता तो मोठ्या श्रेष्ठ दर्जाचा राजा आहे. तिचे आवाज ऐकले, तिचं मोठं गोड बोलणं ऐकलं आणि हा राजा तिच्यामध्ये तल्लीन झाला. तिच्याबरोबर ज्यांनी लग्नही केलं आणि नंतर भोगायला सुरुवात केली. याप्रमाणे अग्निध्रनी तिच्याबरोबर विवाह केला आणि त्यांच्यापासून त्याला नाभी किंपुरुष हरिवर्ष इलावृत रम्य किरणमय कुरु भद्राश्व केतुमाल असे 9 मुलं निर्माण. त्या नावापासूनच आपल्या भारत देशाला हे नाव प्राप्त झालेलं होतं. याप्रमाणे हा जो नाभी आहे त्याचं चरित्र सांगायला सुरुवात केली. नाभिरपत्य कामो प्रजया मेरू देव्या. या अग्निध्रचा जो नाभी नावाचा पुत्र होता त्याला संतान नव्हतं. मग त्यांनी भगवान यज्ञपुरुषाचं यजन केलं आणि त्या यजन केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष अग्नीपासून भगवंत अंतर्धान पावले आणि त्यांच्यापासून ऋषभदेव जन्माला आले. म्हणजे नाभी याने यज्ञयाग केला आणि या यज्ञयागातून त्यांना जो पुत्र जन्माला आला तो भगवान ऋषभदेव. हा ऋषभदेव याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता ऋषभदेवाचं चरित्र आपण पाहू लागलो. ऋषभदेव हे आज आपण जैन धर्म पाहतो. जैन धर्म या ऋषभदेवापासूनच सुरू झाला. जैन धर्माचे मूळ प्रवर्तक म्हणजे ऋषभदेव आहे. या ऋषभदेवाच्या चरित्राचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय तमनुकुशा नाभ वर्ष असं नाव होतं. पण नंतर मात्र भारत हे नाव त्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर येशाम खलु महायोगी, त्याला एकूण 100 पुत्र झाले. पैकी मोठा ज्येष्ठ भरत होता आणि बाकीचे जे होते ते 9 जे मुलं होते ते योगी होते, योगमार्गी होते, निवृत्तीमार्गी होते. त्यांचं नाव कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन. माझं मत असं आहे की हे जे 9 मुलं आहेत हेच पुढे नवनाथ म्हणून जन्माला आलेले. जे नवनाथ झाले, नाथ संप्रदाय जो निर्माण झाला तो यांच्यापासून झाला. कारण हेच ज्यांना मृत्यू नव्हता, हे हजारो वर्ष जीवन जगत असत. याप्रमाणे इथे भागवत धर्मदर्शना, भागवत धर्म काय हा यांनीच सांगितला. आणि या ठिकाणी भागवतकार म्हणतात की यांसंबंधीचं वर्णन मी तुम्हाला पुढच्या 11व्या स्कंदात करणार आहे. इतकी आपण काय सांगत आहोत, कधी सांगणार आहोत या संबंधीचं विवरण त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवलेलं आहे. इथे भागवत धर्मदर्शना नव भागवत असते शाम सुचरितम महा.
भगवन् महिमोपबृंहितं वसुदेव नारद संवादं मुपय क्षमायान मुपरिष्टात् वर्णयिष्यामः. मी
नाही जो आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवत नाही. त्या जननीने सास्यात दैवन न तस्या न पतिश सस्या न मोचयेत न मोचयेत. जो गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देऊन या बंधनातून मुक्त करत नाही, यातून संसारातून मुक्ती प्रदान करत नाही, जे वडील आपल्या मुलाला ज्ञान देत नाहीत आणि जी आई आपल्या मुलाला सत्य गोष्ट सांगत नाही ती आई नाही. आई असेल जन्म देणारी, पण जर सत्य नाही सांगितलं तर ती आई नाही. एक लहान वस्तू चोरली, सुई चोरली तर लगेच सांगितलं पाहिजे हे चोरी अयोग्य आहे. ती म्हणते आईला भेटतो आणि आईच्या कानामध्ये मला सांगायचे म्हणे काहीतरी, कडकडून चावा घेतो. आई, ज्या वेळेला मी सुई चोरली त्यावेळेला जो तुम्हाला सांगितलं असतं चोरी वाईट आहे तर आज मला फाशी झाली नसती. सांगायचं तात्पर्य असं की आईनं पहिल्यांदा चूक कोणतं आणि बरोबर कोणतं हे सांगितलंच पाहिजे. दैवन्न तस्यान्न पतिश्च सस्या न मोचेत समुपेत्य मृत्युम या इदम शरीरम मम दुर्भेभाभ्यम सत्वन्न मे द्वयम यत्र धर्मः पृष्ठे कृतो मे धर्मारात अतो हि माम शुभम प्राहुरार्या. करायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञानाशिवाय, योग्य मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही. आता या ठिकाणी यानंतर आणखी या ऋषभदेव आपल्या मुलांना जो उपदेश करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली